मग काकू, येतो आम्ही आता. कोमल, मी येते बाळा. आणि स्वतःची काळजी घे आणि कठोरपणे राहण्याची पूर्णपणे तयारी कर. असं ढिलं राहण्यानं होत नाही. आपल्या पाठीमागे कोणी नाही आहे याचा विचार करत आपण एकटं आहे आणि एकटं कसं मजबूतीने राहायला शिकायला पाहिजे हे तुला आता समजून घ्यायला पाहिजे आणि तसं वागायला पाहिजे. हो बेटा, इले समजून सांग माय. आता मी तर इले घेऊनच चालणारी आहे. मी नाही टाकत, मी गंगावानी कामही नाही करत. मी माया पुरीले मातीत घालन, पण जो मायासाठी चांगला आहे मी त्याच्यासाठी चांगलंच करन. त्याच्या खिलाफ 100 जण जाऊ ना, मी एकटीच काफी आहे. मग शब्द देतो मी. हे बघा काकू, कधी कधी परिवाराची सिच्युएशन अशी येते की आपल्याला सुद्धा त्या व्यक्तीसाठी आपल्या मनात जरी तसं नसेल राहत, पण परिवारासाठी तरी एखादी वाईट गोष्ट करावीच लागते काकू, नाही का? तर ते घरातलीच जर गोष्ट असली तर ते लोक त्याला नाव बोट नाही ठेवत, नाही का? गालबोट नाही लावत त्या गोष्टीला. जर तीच गोष्ट जर समजा तुम्ही कोमलवर केली तर लोक तुम्हाला लगेच गालबोट लावतात. म्हणून काकू, शेवटी आपलं घर ते आपलंच असते आणि आपले लोक ते आपलेच असते काकू. म्हणून आता थोडंफार, आता जर समजा कोमलकडून कोणती गलती झाली, आता गलती झाली आणि तुम्ही जर तिला रागावलं, थोडं एकदम जास्त रागात रागावलं, तर लोक काय म्हणन? ऐ माय म्हणन, स्वतःच्या पोरीले अशी कधी रागवत नाही म्हणन आणि हिलेच रागवते म्हणन, हे अशीच रखेल आहे ना म्हणून इथं म्हणन कामा करासाठी. असे लोकांचे बोलणे राहते काकू. हो बेटा, बरं पाहतो ना मी काय करायचं काय नाही तर. बरोबर निर्णय घेतो आणि लवकरात लवकर तिला स्वतःच्या पायावर उभी व्हायला लावतो. मी तिला मायाही भरोशावर नाही ठेवत, मी तिला स्वतःच्याच भरोशावर ठेवतो, नाही का बाई? हो काकू, आणि मी अधामध्ये चक्कर मारत जाईल, माझ्या आईला सगळं सांगते. नंतर मग 1-2 दिवस मी इथे मुक्काम केलं तरी काही हरकत नाही. नंतर मग मी पूर्ण प्रयत्न करेल कोमलच्या बाबांना सोडवण्याचा काकू. हो बेटा. ताई 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 तू कधी येशील ग आता आणि माझ्या बेटीला येत जात राहा. ताई. कोमल कोमल, मी तुला 10 वेळा सांगते, कोमल कोमल नावासारखी कोमल नको राहू ग बाई तू. आगीसारखी तडफदार, एक शूट मध्ये बोलली का समोरचा भडकलाच पाहिजे. अशी कठोर बन बाई, अशी कठोर बन बापा. मला तर रडू आवरत नाहीये, पण तुझ्या समोर मला जास्त रडूशे नाही वाटत आहे. मी जर रडली तर तू खचून जाशील. हे बघ, मी कधीच खचत नाही. हे आता समजून घे, तू रडत आहे म्हणून मला रडू येत आहे. तू पण नको रडू, जेणेकरून मी रडली नाही पाहिजे. ताई काय करू ग, मी साधी बोडी ग, मला नाही जमत ते ओव्हर रिएक्टिंग जास्त. कधी कधीच मी खवलते, कधी कधीच मला राग येते, रोज नाही करू शकत मी तशी. हे बघा शांत काकू, रश्मी काकू, पार्वती काकू, तिघींनाही सांगते, गाईच्या बछड्याप्रमाणे जसं गाय स्वतःच्या पिल्लाचं रक्षण करते, तसंच तुम्ही हिला बछडा समजून काहीही समजा, स्वतःचा लेकरू समजा, हिची नाळ तुमच्यासोबत जुळलेली आहे असं समजा आणि जीवापाड हिच्यावर प्रेम करा, हिची काळजी घ्या काकू. खूप संघर्ष आहे हिच्या जीवनात, संघर्षमय जीवन आहे हिचं खूप काकू. थोडंफार लक्ष द्या. कसं आहे ना, उज्ज्वल भविष्य होईल आज नाही उद्या हिचं, आणि त्यात फायदा तुमचाच होईल काकू. हो बेटा, आम्ही सगळ्याजणी तिच्यावर लक्ष देतो, जीवापाड प्रेमही करतो. तू स्वतःवर लक्ष दे बाई. आज तू होती म्हणून ते आज आम्हाला कोमल दिसून राहिली बापा. आणि तशी कोमलवर देवाचा हात आहे, कोमलच्या पाठीमागे देवच आहे. लय भयंकर भयंकर परिस्थितीला तोंड देऊन ते आज वाचली आहे आणि जगासमोर तोंड दाखवत आहे. तिच्या मागे देव आहे, तिचं रक्षण करण्यासाठी. ते स्वतःच खंबीर आहे बेटा. आपल्याला वाटते होते सगळं बरोबर होते, टेन्शन नका घेऊ. आशावादी गोष्टी करू आपण, निराशावादी नाही करू. राईट राईट काकू, ऑलवेज राईट. नेहमी आशावादी राहावं लागते, निराशावादी नाही. समजलं का कोमल? चल रडू नको आता, आणि मला पण जाऊ दे, माझं मन काही भरून आणू नको. चला येते काकू, मी हशी खुशी आली होती आणि हशी खुशी जाऊ दे. मला इतके जण बोलले, मला त्याच्याबद्दल काही राग नाही आला, आणि माझ्या तोंडून जर तुमच्याच गावातल्या काही लोकांबद्दल वाईट शब्द निघाला असेल त्याच्याबद्दल मी क्षमस्वी आहे. भेटते मग मी नंतर, कॉल करते पोहोचल्यावर. चल अल्पेश दादा, आठवण ठेवतो बहिणीला. हो ताई, हो, निश्चिंत राहा बिलकुल, आणि स्वस्त आणि मस्त राहा, आणि टेन्शन घ्यायचं नाही. मस्त राहा, आम्ही नेहमी सदैव तुझ्या सोबत राहू. ताई लवकर लवकर ये ताई. हो कोमल. वा, आपल्याकडे कोमल ताई आली का? हो बेटा आरती, आणि कोमल ताईले आता एक मोठी बहीण म्हणूनच आपल्याला घेऊन चालायचं आहे. मी एक मोठी पोरगी म्हणून आणि तू एक मोठी बहीण म्हणून तिला आपल्याला समोर न्यायचं आहे. म्हणजे आई, हे पाय बाई, कोमल 6 महिने राहते गंगाच्या घरी, 6 महिने राहते आपल्या घरी, 6 महिने राहते गंगाच्या घरी, 6 महिने राहते पार्वतीच्या घरी, 6 महिने राहते रश्मीच्या घरी. 6 महिने असे वर्षातले ते प्रत्येकाच्या घरी काढते ना. तिले माय हाय ना तिले बाप हाय, आणि जे माय होती कमला सावत्र राहते तिच्यावर अत्याचार करते. मग तिला आता जीव तर कुठे ना कुठे लपवाच लागते ना, जेव्हापर्यंत स्वतःच्या पायावर उभी नाही होत. म्हणून आपल्याला 6 महिने तिला आपल्या घरचा सदस्य म्हणून समोर न्यायचं आहे, ना की आपल्या घरी ती राहायला आली आहे म्हणून तिच्यावर अत्याचार करायचे. समजलं ना पोरी? हो काय,
ठीक आहे नाही, काही हरकत नाहीये. तसं पण मला एक सोबत पाहिजेच होती ताई. काही हरकत नाही, ठेव ना आपल्याकडे. राहा ना कोमल ताई. मी काहीच नाही म्हणत आहे, मला पाहिजेच होती सोबतीन. दिवसभर तसंही घरी बोर मारत होता मला. बरी ना मला बहीण मिळाली. ठेव आई आपल्याकडे. मी तर नेहमीच म्हणते तुला कोमलताई लहान, कोमलताई लहान म्हणून. अडचणीची गोष्ट काय करता, तुला अडचण असती तर तुला कोण ऐकते? शेवटी होय तर माझ्या घरी, माझ्या घरात मी शेवटी ठरवणारी कोण राहीन कोण नाही राहीन. मीच तुला हाकलू शकतो, मीच तुला ठेवू शकतो. हे माझ्या हक्काचं घर आहे. मला माझ्या नवरा नाही म्हणू शकत का इथून तू जा, याला आण नको त्याला आण नको. हक्काचं घर आहे माझ्यावालं, माझ्याच नावावर आहे. हे बाय आई, तुला असं वाटत असन का मी अशी अगवती गवची बोलली असन बा तुले, इले कायले आणलं आपल्या घरी, असं मी म्हणणारी नाही बाई आई. तू तिला ठेव ना आपल्या घरी. काही फरक नाही पडत ना मला. मला काय फरक पडणार आहे? मी माझी जशी जिंदगी चालली होती तशीच जगणार आहे. शेवटी मी कामं करत नव्हती आतापर्यंत, मी कामं करणार नाही. समजलं काय? आता जशी तू माझ्यासोबत वागतो तशीच तुला तिच्यासोबत वागा लागन. आता जशी तू आतापर्यंत मला माया लावली तेवढीच तुला तिला माया लावा लागन, नाही काय? माझ्यासोबत जसा व्यवहार करशील तसाच तुला तिच्यासोबत व्यवहार करा लागन. तुझा भाव जर तुला केला तर तू माई नाही होय. आताच सांगतो मी तुला आई. तुला आणलं तर खरी, कोणी 2च दिवस बाहेरचं चांगलं राहत असते, तिसऱ्या दिवशी कोणालाही वास येते त्याचा. मी सांगून राहिली तुले. तुला आणलं तर खरी, आम्ही 3-4 दिवस साजरे राहू, पण मतभेद जर झाला तर मग म्हणायचं नाही रे बा. कोणत्याही गोष्टीत माहीत चालणार आहे, कारण की हे माझ्या हक्काचं घर होय. हा, शेवटी तुम्ही लेकरं त्याच्यासाठी जन्माला घातलं ना, का त्यांचं सार्थक झालं पाहिजे म्हणून. आणि तू पाहिशील लोकांच्या लेकरायचं ना आपले लेकरायचं पाहिशील नाही, तर मग काय सार्थक होणार आहे? इथं आमचं तुझे बरोबर पुरवणं नाही होत. तुले लाड, आमचे लाड पुरवाले पैसे देऊन देताना पया. आई तू नुसतं लोकसेवेसाठी हाय व, लोकसेवेसाठी नुसतं जनार्दनाची सेवा करत राहत तू. आमची सेवा कधी केली तू? ना कधीच नाही केली, म्हणून सांगून राहिली. तुला घरातलंही वातावरण तसंच ठेवा लागेल जसं बाहेर तू चांगलं ठेवायला पाहिजे. तू बापा काय कमी आहे व तुला? सारच तर बरोबर आहे, सारच बरोबरच आले. इथे नाही म्हणून राहिली आई. कसं आहे, कधी तू घरी राहत नाही राहत, कधी मला कोणती गोष्ट पटत नाही, कधी इले कोणती गोष्ट पटत नाही. आणि कसं आहे आई, कधी कधी कोणत्या गोष्टीचं नाव कोणावरही येऊन जात असते, करणारा वेगळाच राहत असते. आता कसं आहे, हे हिच्या सावत्र आईच्याही घरी टिकली नाही, आता गंगा काकूच्याही घरी टिकली नाही. आणि तू जे सांगून राहिली 6-6 महिने इथं राहते तिथं राहते, मला सगळ्या गोष्टी माहित आहे. मला काही तू म्याड समजू नको आहे. हे पयाली होती म्हणजे तिकडे गंगा काकू सोबत नाशिकला गेली, तिथं तिकडेच पयाली नवऱ्याच्या घरी टिकली नाही म्हणून आता ती इथं आली नाही. आता मग गंगा काकूच्या तोंडाला हिनं काळं भासलं तर गंगा काकू इले ठेवायला तयार नाही आहे, म्हणून तू तिला आपल्या घरी घेऊन आली. आम्हाला काही म्याड समजू नको बापा आई. तू तुला आता मी पहिलेच सांगून राहिली आई. हो, हे पोरगी काही सुधी नाही आहे. इले ठेवायचं असेल तर 2 दिवस ठेव, आणि इले कुठं हाकलून द्यायचं असेल हाकलून दे. तू मला राग कर का मला मार, शेवटी मी जे म्हंटल तेच खरं आहे. उदास तोंडे लहान चबर करतो तू. मा एवढा रंगारंगीचं बोलणं कुठे शिकली वा? काजल कमलाची संगतीत गेलती काय तू? कुत्रे हराम जादे, खाऊ खाऊ माजली काय सारे भेटते जाग्यावर तर? लुचार तोंडाची, कुठे गेला त्या बाप? बलाबर त्या बापाले. अरे बोल ना शांते. अहो सांगून राहिली तुम्हाला मी, या पोरीला इथं आणलं मी रावटीसाठी. समजलं काय? म्हणाचं नाही काऊन आणलं कायले आणलं तर. आपली पोरगी असती तर असेच प्रश्न विचारले असते काय, कायले आणलं काऊन आणलं? शांते, तुला सांगून राहिलो मी, तू बाहेरच्या लोकांची सेवा बाहेर पर्यंत करत होती ते आजपर्यंत ठीक आहे. तू आज या पोरीला घरात घेऊन आली, दुसऱ्याचं लेकरू आहे ते. उद्या ना काही कमी जास्त झालं तर नाव तू यावर येन, गालबोट तुले लागन, आपल्या परिवाराला लागन, मले लागन, म्हणून सांगून देऊन राहिलो. तू या बाहेर पर्यंतची जे जनसेवा आहे ते बाहेर पर्यंतच लिमिटेड ठेव, घरात आणायची नाही. राहू दे त्या पोरीला, असं नाही म्हणत आहे मी तिला काऊन आणलं. तिच्या परिवारातले लोक चांगले नाही आहे, आणि त्या पोरीनं आता काय केलं हे सर्व गावात पसरलेलं आहे. म्हणून शांती मी तुला सांगून राहिलो, जरा विचार करून काम कर. मी तोंडावरच बोलतो, मागं बोलत नाही आम्ही. पोरी तू तुया पाय बा, आता शांता होय. आणि शांता अशा म्हणजे एकदमच ते म्हणते ना साधा माणूस असते ज्याला सगळ्यांची दया असते, दयाळू दयाळू. तर शांता दयाळू आहे, तिच्या दयासमोर काहीच टिकत नाही. पण ते दयाळू आहे म्हणून आम्ही दयाळू नाही आहे. आम्ही माणुसकीच्या गोष्टी करतो. आणि कसं आहे, पोरी तू याच्यानं आमचं जीवन बर्बाद होऊन जाईल, नाही तर आमच्याच्यानं तुझं जीवन बर्बाद होऊन जाईल. म्हणून स्वतःच्या पायावर तू काय करायचं तर कर बाई, आमच्या घरी काही राहू नको. हे पाय सांगून राहिली मी तुम्हाला आरतीची बाबा. काय माय, काय माझ्या घरचे लोक कसे काय बदलले काही समजायला नाही राहिलं माय मले. काय तुम्ही इकडे या बरं, मला 2 मिनिटं शांततेने मला बोलू द्या. कोमल थांब बाई तू इथे 2 मिनिट. आरती, एक मोठी बहीण म्हणून हिच्यासोबत तू बोल थोडीशी, हे काय म्हणते काय नाही, आणि तुम्ही इकडे या जराशे बोलू द्या मला. शांते, माया मनाचा अर्थ समज तू, माया बोलण्याचा अर्थ समज. तसं नसते. दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी ठेवणं म्हणजे किती मोठी रिस्क आहे. तिच्या मागे आहे ना तिची सावत्र आई आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि असा अचानकपणे तू असा का निर्णय घेतला, तिला आपल्या घरी कशाला आणलं? तसं नसते शांते. थोडं काही काही गोष्टी दिमागाने खेळायला लागते. तिला तिच्याच घरी व्यवस्थित त्यांना सांभाळून, त्यांच्यासोबत बोलून, त्यांना समजदारीच्या गोष्टी सांगून, जशी आधी होती तिची जिंदगी तशी आता करून द्यायला लागत होती.
शेवटी तिच्या नात्यातले लोकच तिच्या कामात पडणार आहे. आपण तिला आपल्या सोबत ठेवलं तर तिच्या नात्यातले लोक तिला गालबोट लावणार आहे. आपल्याला सुद्धा गालबोट लागणार आहे. आपल्याला मुलगी आहे. शांता, थोडा विचार करून काम कर. बाई काय करावं माय. काय म्हणते पब्लिक, झाला ना मग आपला प्लॅन सक्सेसफुल? गेलं हे वर्ष, आलं नवीन वर्ष. 2025 कुब्जेपणा करण्यातच घातलं. 2026 पण त्याच्यातच जाईल आपलं. हो जमलं बापा, तुम्ही काय सांगे मला. नाही नाही, कोमल जर माझ्या घरी असती ना, तर माझ्या आईनं कोमलच केलं असतं. माझ्यानं माझ्यावर लक्षच नसतं दिलं. मला माहित आहे ना, एवढ्या दिवसाची मी तिकडे होती, माझी सवय माझ्या आईपासून तुटून गेली होती. आणि माझ्या आईनं नुसतं कोमलचं भलं केलं असतं आणि माझ्या भलंच नसतं केलं. माझ्या आईनं म्हटलं तू नुसतं अभ्यास कर. काय करता बापा. आणि तसंही मला माझ्या जीवावर लाट ठेवणारी पोरगी पाहिजे नव्हती. तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं कोमल काही चांगली नाही आहे. ती तुमच्या जास्त घरी टिकली नाही जी काकू. बोलाय बदमाश आहे ती. मग नाही तर काय माय, आमच्या इच्छाने ह्याच्या तोंडात कोयशे घातले होते तिनं. दोरीनं बांधू मारे तिले. कमला कामाला जाय आणि तिले काय माहित, नेहा साधी भोळी होती बिचारी. हिच्या धाका नसं नेहा पयाली ना, नेहा पैनाऱ्यातली नव्हती. हिनंच पयवलं नेहाले. पण एवढ्यानं बरं आहे का, जवळ चांगला होता म्हणून आम्ही तिथंच राहू दिलं. हो, ही पोट्टी बदमाश आहे ना सुधीने, ही पोट्टी. अरे बापरे, काय बोलता काकू. मग आणि आता का गेली का हाय होते, कोणाच्या घरी राहिली ते. हाय म्हणते ना माय, शांताबाईनं नेली म्हणते. शांताबाईला आता विकत आणून लेकरं तिच्या घरी पोचते का काय माहित. अनाथ आश्रम खोललं का काय माहित बाई तिनं. काय माय, शांताबाईच्या नवऱ्याचे कान मी पहिलेच भरले आणि अजून भरू 2-4 दिवसानं. ती पोट्टी अशी आहे तशी आहे, तुमच्या घरी ठेवता काय ना, असं काय तसं काय. मी ना पहिलेच सांगून ठेवलंय शांताबाईच्या नवऱ्याला, आडवं तिळवं. आणि त्या माणसाच्या कानात घुसून नाही गेला. म्हटलं हिचा बाप सुद्धा नाहीये आणि पोट्टी सुद्धा नाही, असं आहे तसं आहे. मग भरले मी शांताराम भाऊच्या कानात. आणि शांताराम भाऊ पाहिजे ठेवतच नाही. आणि शांताबाईनं नुसतं तर बाबा जनसेवाची हेच खोलून ठेवली आहे, दानपेटी. जो आला तो आला, टाका पैसे, लेकर पोचते इकडे. काकू शांताबाईने ठेवलं का तिले. ठेवलं म्हणते बाई. आता काय मी कुठे टिकते, कुठंच नाही टिकत ना ते पोट्टी. कुठंच नाही टिकत ते पोट्टी. 2-2 दिवस कुठेतरी राहील ना पैन शेवटी कुठं ना कुठं. जाऊ दे ना, तिला तसेच टोले घेऊ द्या लागते. ते पोट्टी चांगली नाहीये. काकू थांबा, मी 2 मिनिटात आले. कुठे गेली काय मी बाई झापरी बाई. पण मला वाटलं नव्हतं ना गंगाची ही पोट्टी एवढी नालायक आहे म्हणून. किती नालायक आहे बाई ते. पाय बरं, तिनं बाई कोमलचा पत्ताच कट केला ना. आपल्याला पत्ता कट करायला फक्त एक पाहिजे होता. एक निशाणा पाहिजे होता. असा निशाणा भेटला जोर जबरदस्त का सारा रिश्तेनातच तोडून टाकले त्या निशाण्यानं. गंगालाही तोडलं त्याच्या मैत्रिणीपासून आणि त्या कोमललाही तोडलं. ही पोट्टी बाई भल्ली नालायक आहे माय. साऱ्या जमान्याची ही पोट्टी बदमाश आहे व. पण आपल्याला इले चांगलं ठेवावं लागते आणि कोमलले बदमाश करावं लागते. जमलं ना आता धीरे धीरे गंगाले आपल्या इकडे ओढून घेऊ आपण. पण वाटलं नाही बाई हे पोट्टी अशी निघन म्हणून. हे पोट्टी म्हणजे नाकातला तोंडात घालते, तोंडातला नाकात घालते. समजलं या पोट्टीपासून पैसे खायचे काम करू आता आपण. हो ना माय, एकदम एवढी कशी डोक्यानं हलकी राहिली काय माहित बाई. तिकडे एवढी मोठी शिकली म्हणते, ऍडव्होकेट झाली म्हणते माय. काय माहित बाई, गो खाली गेलती का काय गेलती तर. मला तर बाई विचारायचं त्या पोट्टीचा. ए शी, काहीही नाही बोलायचं ग, काही बोलायला. अगं ते मुलगी खूप छान आहे, आपला आधारस्तंभ आहे. आणि आपला आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीला आपण असं बोलायचं का. खूप छान मुलगी आहे ती. दिव्या 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 दिव्या. पण जमलं ना बाई काजल, आपलं मस्त जमलं ना. 1 तीर पे 2 निशाने लग गए हमारे. आता पाहिजे आपण असा तमाशा करू, एक आयडिया बनवू आणि पोट्टीचे नुसतं भांडण लावायचे काम करू जास्तीत जास्त. ह्या पोट्टीला आपण जगूच नाही देऊ. ह्या पोट्टीनं स्वतःहून मेल्याशिवाय हिच्याजवळ दुसरा कोणतं कारण नसल्याशिवाय आपण हिला सोडूच नाही. हे पोट्टी मेलीच पाहिजे म्हणजे मेलीच पाहिजे. माझा टार्गेट आहे तो, एक ना एक तर आपल्याच्यानं मेलच पाहिजे. आपल्याला कंटाळून मेलं पाहिजे. कारण की जेव्हापर्यंत आपल्याला कंटाळून कोणी मरणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला कोणी घेणार नाही. हा माझा शब्द आहे. नाही गोष्ट बरोबर आहे ती वाली. आपण मारू तिले थे म्हणून. पायतीच्या आवती भोवती आता कोणीच नाही राहिलं. शांताराम भाऊले मी इकडलं तिकडलं सांगून म्हणजे गोष्ट कशी आहे कोणीच ठेवायला नाही पाहत. का त्या माणसात मी पेरून दिली आहे, कोणीच ठेवत नाही तिले. आणि राहून ते पोट्टी आता कुठं राहन काय राहन याचं डिसिजन काय होते काय नाही आता त्या बरोबर ठेवून नाही काय. मला तर असं वाटतंय का ते शांताबाईच्या घरीही नाही राहन. जरासा कल्ला बदल अजून करायला लागेल आपल्याला. उद्या पाऊस आपण काही ना काही प्लॅन करू. ते पोट्टी एकटी राहिली पाहिजे. एकटी राहिली का तिले मरणाच्या दारात नेऊन टाकल्याशिवाय आणि तिच्या अंतिम संस्कारात आपण गेल्याशिवाय शांत नाही बसू. नंतर मग पूर्ण गाव आपल्या ताब्यात घेऊ. थांबणं आता निवडणुकीतच उभी राहतो मी. आमदार खासदारच बनतो नाही इथे. काय लागते, जनसेवा करायला लागते. जरासा फालतूपणा करायला लागते. त्यासाठी पैसा पाहिजे. एक काम करू आपण, हे आता कोमल मरण का नाही, तिच्या किडन्या काढून आपण विकू. बम पैसा भेटते. आड माप. ते आली थांब मग बोलतो. गुड मॉर्निंग, सॉरी गुड नाईट. कसे आहात सगळेजण.
आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की. आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्स्टा आणि फेसबुकची लिंक टाकलेली आहे, तिथे जाऊन माझ्या पेजला फॉलो आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा. चला तर भेटू उद्याच्या